या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस फसणार। मित्र हो, नमस्कार। आपल्या राजकारणाची पातळी कुठवर गेली आहे, किती घसरलेली आहे हे आता कुणी कोणाला सांगायची गरज उरली नाही। कारण राजकारणामध्ये जे काही घाणेरडे प्रकार होत आहेत ते गेले 3-4 वर्षापासून आपण पाहतो आहोत। आता बघा, त्या पुण्यातल्या म्हणजे खराडे इथं झालेल्या म्हणजे कथित झालेल्या, झाले न झालं त्यात काय प्रकरण आपल्याला माहित नाही, पण या कथित रेव पार्टीची मोठी चर्चा सुरू झाली। खरं तर हे प्रकरण मोठ्या संशयामध्ये गुरफटलेलं आहे। ज्येष्ठ नेते असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना या प्रकरणी अटक झाल्यामुळं या कथित पार्टीची मोठी चर्चा झाली। एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्यासाठी सरकारनं जाणीवपूर्वक रचलेलं हे एक कुभांड आहे, कारस्थान आहे, असे आरोप आता उघडपणे होऊ लागले। अहो, ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी तर पोलिसांना दारूपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे, एवढा सगळा संशय। एकूण हे सगळं प्रकरण शंकास्पद ठरलेलं आहे, संशयास्पद ठरलेलं आहे। बघा, गेल्या काही दिवसापासून राजकारणातील हनी ट्रॅपचा विषय गाजतोय। या प्रकरणामध्ये अनेक बडे अधिकारी, आजी माजी मंत्री, काही राजकीय पक्षाचे नेते हे सगळे अडकल्याचा आरोप आहे। आणि त्यातल्या त्यात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असलेले, म्हणजे ज्यांना संकटमोचक म्हणतात, ते मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे बोट दाखवलं। तसं पाहिलं तर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये कधीही सलोखा उरलेला नाहीये। या प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांच्या आरोपामुळे गिरीश महाजन अडचणीत येऊ लागलेले आणि मग नेमकं याच वेळी पोलिसांनी एका कथित रेव पार्टीवर कारवाई केली आणि एकनाथ खडसे यांचे जावई यात अडकले गेले। आता बघा, ते अडकले गेले की त्यांना जाणीवपूर्वक अडकवलं, हा विषय राजकीय चर्चेतल्या केंद्रबिंदूचा बनलेला आहे। विरोधकांच्याकडून सरकारवर जोरदार आक्षेप घेतलेले जात आहेतच। म्हणजे हे आक्षेप घेतले जात असताना दैनिक सामनानं आज एक मोठी खळबळ उडवून दिली। भारतीय जनता पक्ष हीच एक रेव पार्टी बनलेली आहे आणि या रेव पार्टीचे सूत्रधार गिरीश महाजन आहेत, असा गंभीर आरोप सामनामधून करण्यात आलाय। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे हे गिरीश महाजन यांच्यावर हल्ला करीत सुटलेले आहेत आणि बघा, मग त्यावरून लक्ष विचलित व्हावं, दुसरीकडे वळवावं किंवा ते प्रकरण झाकलं जावं, या सगळ्यासाठी एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्यासाठी हे प्रकरण घडवून आणलं असावं, असं सामनाला म्हणायचं आहे। गिरीश महाजन यांच्या कारनाम्याविषयी देवेंद्र फडणवीस यांना काही माहिती नाही का? पोलिसांचा मस्तवाल वापर करून त्याचे राजकारण सुरू आहे। हाताशी पोलीस आहेत म्हणून महाजनासारख्याचं राजकारण टिकलं आहे। हनी ट्रॅप सारख्या गंभीर प्रकरणावरून लक्ष उडवण्यासाठी आणि खडसे यांना धडा शिकवण्यासाठीच हे नवं प्रकरण घडवलं काय, अशी शंका घेण्यासाठी म्हणजे ही जागा आहे या सगळ्या प्रकरणामध्ये। गिरीश महाजन हा एक पाताळयंत्री आणि राक्षसी महत्वाकांक्षेचा माणूस आहे। महाजन यांच्या सर्व करामती अमित शहा यांना माहीत आहेत आणि त्यामुळं मंत्रिमंडळामध्ये महाजन यांना स्थान देऊ नये असं शहांचं म्हणणं होतं। पण हे असले उद्योग करण्यासाठी फडणवीस यांना महाजनासारखे लोक लागतात, त्यामुळं फडणवीस यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं, पण तरीही त्यांना कुठलंही महत्वाचं खातं दिलं गेलं नाही। गिरीश महाजन हेच देवेंद्र फडणवीस यांना गोत्यात आणू शकतात, कारण त्यांच्या डोक्यात सत्तेचं, पैशाचे आणि अनैतिकतेचं बेफाम वारं शिरलेलं आहे, असं सामनाला म्हणायचं आहे। बघा, तसं पाहिलं तर एकनाथ खडसे हे राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत। भाजपाच्या वाढीसाठी त्यांनी आपल्या आयुष्याची मोठी उमेद खर्ची घातलेली आहे, पण जेव्हा बघा ते मुख्यमंत्री होतील अशी परिस्थिती निर्माण झाली ना, तेव्हा फडणवीस यांनी अगदी अलगदपणे त्यांचा काटा काढून टाकला। आता बघा, खडसे भाजपातून बाहेर पडलेले आहेत, पण वेगवेगळ्या चौकशा लावून त्यांना हैराण केलं गेलं। तसं पाहिलं तर या कुठल्या चौकशामध्ये काहीही निष्पन्न झालं नाही, पण त्रास मात्र खडसेंना भरपूर झाला। आता हे जावई प्रकरण पुढे आलं आणि अशा सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार गिरीश महाजन आहेत, असाही खळबळजनक आरोप होऊ लागला आहे। या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस फसणार, असा दावा तर आता असीम सरोदे यांनी केलेला आहे।
गिरीश महाजन यांना भाजपचे संकटमोचक म्हटलं जातं, पण आता हे संकटमोचकच देवेंद्र फडणवीस यांना संकटात आणतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मित्रांनो बघा, कभी कभी शिकारी भी खुद शिकार बन जाता है. मित्रांनो, एकनाथ खडसे यांना अडचणीत आणण्याच्या नादामध्ये हे देवेंद्र फडणवीस किंवा गिरीश महाजन हेच आता संकटात सापडतील काय? आपणच फेकलेल्या जाळ्यात ते आपणच अडकतील काय? तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.